तोफखाना युद्धाच्या धुमश्चक्रीतील अंतिम आधार. आजही युद्धातील तो शेवटचा आधार आहे. तोफखान्याच्या प्राचीन परंपरेत पानिपतच्या लढाईत मुघल बादशहा बाबर यानं तोफांचा पुरेपूर उपयोग केला. मराठ्यांच्या कारकिर्दीत टिपू सुलतान, महाराजा रणजित सिंग यांनी लढाई जिंकून देणारं प्रमुख साधन म्हणून तोफखान्याचाच वापर केला. ब्रिटिशांनी 28 सप्टेंबर 1827 मध्ये 5 बॉम्बे बॅटरीची स्थापना केली. भारतीय लष्करातील तोफखाना रेजिमेंटच्या प्रगतीच्या दिशेनं टाकलेलं हे जणू पहिलं पाऊल होतं. दुसऱ्या महायुद्धात पायदळाबरोबर आणि पिछाडीस राहून कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी गोळामार करू शकणारे तोफखाने वापरले गेले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही भारतीय तोफखाना रेजिमेंटनं आपली वैभवशाली परंपरा विशेश कर्तृत्वानं उज्ज्वल केली आहे. प्राण्यांच्या सहाय्यानं वाहून नेल्या जाणाऱ्या बंदुकांपासून संगणक नियंत्रित तोफांपर्यंतची ही एकूणच वाटचाल प्रदीर्घ पल्ल्याची असली तरी अपेक्षा पूर्ण करणारीच आहे. भारतीय तोफखाना रेजिमेंटचं बोधवाक्य आहे, सर्वत्र इज्जतो इक्बाल. भारतीय जवानांनी या बोधवाक्याची सार्थकता तोफखान्याच्या प्रभावी वाटचालीतून सातत्यानं सिद्ध केली आहे. काळाची गरज लक्षात घेऊन आपण तोफखान्याच्या आक्रमण पद्धतीत बदल केले हे सुद्धा लक्षणीय यश आहे. विविध मोहिमांवर चढाई करण्यात तोफखाना रेजिमेंटनं पराक्रम गाजवल्यामुळे या विभागाची मान अभिमानानं उंचावली आहे. तोफा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठाण्याकडे हलवता येतात, शिवाय त्या हाताळणं सहज साध्य असतं. आकाशमार्गे गोळाफेक करून लक्ष्यवेध साधणं शक्य होतं. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष चढाई शक्य होत नाही अशा पर्वतीय प्रदेशातही दूर पल्ल्याच्या तोफांद्वारे शत्रूवर मारा करता येतो. 150 मिलीमीटर व्यासाच्या तोफांच्या तोंडातून ठासले जाणारे तप्त घोडे देखील खास कामगिरी करून दाखवतात. या तोफांना मध्यम स्वरूपाच्या तोफा असं म्हणतात. पूर्वीच्या अनेक युद्धात या मध्यम स्वरूपाच्या तोफा अतिशय उपयुक्त म्हणून गणल्या गेल्या. याच प्रकारात मोडणाऱ्या 155 मिलीमीटर व्यासाच्या तोफा अलीकडच्या काळात जगातील सर्वोत्तम तोफा म्हणून मान्य झाल्या आहेत. विशिष्ट आधिपत्य आणि नियंत्रण पद्धती असलेल्या या नवीन तोफा अत्याधुनिक आणि सर्वंकष स्वरूपाच्या आहेत. भारतात बोफोर्स तोफा म्हणून ओळखल्या जातात त्या याच तोफा. शत्रुपक्षाच्या हद्दीत खोलवर प्रभावीपणे आणि अचूक मारा करण्याचं सामर्थ्य या तोफांमध्ये आहे. रॉकेटधारी तोफखान्याकडे युद्धनीतीतील अंतिम अस्त्र म्हणून
भूदलातील कमांडर पाहतात, यावरून तोफखान्याच्या प्रगतीचा टप्पा आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारच्या शक्तिशाली आधुनिक तोफा विविध ठिकाणी कार्यान्वित आहेत. या तोफांमधून दूर पल्ल्याच्या ठिकाणी टाकले जाणारे गोळे शत्रू पक्षाची लढण्याची जिद्दच नष्ट करतात. Uniform target. 25423. Uniform target. Over. Fire. Over. खरं पाहता प्रत्येक यंत्राच्या पाठीमागं मानवाचं कर्तृत्वच आहे. मानवाच्या कर्तबगारीतूनच तो इप्सित ध्येय साध्य करतो. देवळाली इथं तोफखाना विभागाची सैनिक शाळा आहे. सैनिकांमध्ये नैपुण्य निर्माण करणारी इतर 2 केंद्र आहेत, नाशिक रोड आणि हैदराबाद इथं. या केंद्रांमध्ये गनर्सना युद्ध कलेतील अचूकतेचे आणि व्यावसायिकतेचे धडे दिले जातात. देवळाली या ठिकाणी भारताची जुनी लष्करी छावणी आहे. सह्याद्रीच्या निसर्गरम्य रांगांच्या हिरव्यागार कुशीत देवळाली विसावला आहे. फाळणीपूर्वी पाकिस्तानातील कारकुल या ठिकाणी असलेलं तोफखाना शाळेचं प्रमुख केंद्र जून 1941 मध्ये देवळालीला हलवण्यात आलं. आज देवळाली हे खऱ्या अर्थानं लष्करातील तोफखाना विभागातील अधिकारी, कमिशन्ड ऑफिसर्स, नॉन कमिशन्ड ऑफिसर्स आणि ज्युनियर ऑफिसर्स यांना सर्वंकष प्रशिक्षण देऊन तोफा, रॉकेट्स आणि मिसाइल्स सारख्या अत्याधुनिक शस्त्रास्त्रासंदर्भात वाकबगार बनवणारं प्रमुख केंद्र आहे. आपला तोफखाना विभाग सर्व प्रकारच्या आधुनिक तोफा आणि सहाय्यक गणकयंत्र यांनी परिपूर्ण आहे. कुठेही कोणत्याही क्षणी युद्धात संहारक गोळे उडवण्यासाठी या विभागातील तोफा उच्च दर्जाच्या आणि पराकोटीच्या सक्षम आहेत. मैदानं, डोंगर, पर्वतीय प्रदेश, बर्फाच्छादित शिखरं यापासून ते वाळवंटी प्रदेशातही या तोफांचा भडीमार उद्दिष्टांची पूर्तता करण्यामध्ये समर्थ आहे. इथला तोफखाना विभाग अत्याधुनिक आणि सुसज्ज आहे. तांत्रिक प्रगतीशीही या विभागानं आपला वेग जुळवून घेतला आहे. जागतिक स्तरावरील शास्त्रीय आणि तांत्रिक आधुनिकीकरणातही या विभागाचा सिंहाचा वाटा आहे. देवळाली येथील या लष्करी शाळेत दरवर्षी सुमारे 3000 विद्यार्थ्यांना तोफखाना विभागाचं प्रशिक्षण दिलं जातं. यामध्ये प्रामुख्यानं सर्व अधिकारी, कमिशन्ड ऑफिसर्स, नॉन कमिशन्ड ऑफिसर्स आणि ज्युनियर ऑफिसर्स यांचा समावेश असतो. आपल्या मित्र देशातील विद्यार्थ्यांनाही प्रशिक्षण घेण्याची संधी या शाळेत दिली जाते. या केंद्रातून दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाला आणि अभ्यासक्रमाला पुणे विद्यापीठाची मान्यता असून एक संशोधन संस्था अर्थात रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणून या केंद्राकडे पाहिलं जातं. या केंद्रातील शिक्षण पूर्ण झाल्यावर पुणे विद्यापीठातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांना डिप्लोमा इन वेपन सिस्टम देऊन गौरवण्यात येतं. याचबरोबर या केंद्रात पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही सुविधा उपलब्ध आहे. या अभ्यासक्रमातील यशस्वी विद्यार्थ्यांना MSc ही पदवी बहाल करून विशेष गौरवण्यात येतं. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे या प्रशिक्षण केंद्राचं प्रमुख उद्दिष्ट आहे. लष्करातील महत्वाच्या प्रशिक्षणाबरोबर विविध साहसपूर्ण क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षणाचीही सुविधा या केंद्रात उपलब्ध आहे. मला खात्री आहे की या शिक्षण केंद्रातून तावून सुलाखून निघालेले आमचे सैनिक, अधिकारी प्रत्यक्ष युद्धभूमीवर आपलं कौशल्य सिद्ध करून दाखवतील आणि पूर्वीच्या परंपरेप्रमाणे आपली योग्यता सिद्ध करून यशस्वी होतील.
या प्रशिक्षण केंद्रात नवीन कमिशन्ड ऑफिसर्सनाही तांत्रिक आणि कार्यपद्धती संदर्भातील उच्च दर्जाचं प्रशिक्षण देण्यात येतं. Number 4! Fire! अत्याधुनिक तंत्रज्ञान पद्धतींशी सर्व प्रशिक्षणार्थींना सहज परिचित करून दिलं जातं. Your F5, 7 and 9. प्रशिक्षणादरम्यान होत असलेल्या प्रगतीच्या वाटचालीकडे विशेष लक्ष देऊन गुणवत्तेची पारितोषिकं देऊन त्यांचं कौतुकही केलं जातं. एका खास समारंभात सर्वोत्तम निवड झालेल्या अधिकाऱ्याला रजत अर्थात सिल्वर गन ट्रॉफी प्रदान करून विशेष गौरवण्यात येतं. पुणे विद्यापीठातर्फे अशा विशेष गुणवत्ता प्राप्त अधिकाऱ्यांना सर्टिफिकेट इन वेपन टेक्नॉलॉजी बहाल करून प्रोत्साहित केलं जातं. गनर्ससाठी दिल्या जाणाऱ्या या प्रशिक्षणाला तसा कधीही पूर्णविराम नसतोच. प्रशिक्षणाच्या शिस्तबद्ध आणि आखीव रेखीव टप्प्यातून जात असताना या प्रशिक्षणार्थींनी व्यावसायिक कर्तृत्व आणि निपुणता अंगी विकसित करावी अशी अपेक्षा असते. युद्धभूमीवरील आघाड्यांबरोबरच देशातील अंतर्गत सुरक्षेची जबाबदारीही गनर्स चोखपणे पार पाडतात. प्रशिक्षणात सैद्धांतिक अभ्यासाव्यतिरिक्त नेतृत्व, गुण, शिस्त याचा विकास यावरही विशेष भर दिला जातो. पल्ला आणि अचूक वेध या संदर्भातील अद्ययावत प्रशिक्षणामुळे भारतीय गनर्स या क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावत असल्याचं आपल्याला आढळून येतं. तोफखान्याची परिपूर्णता या महान कामगिरीमुळे सिद्ध होत आहे यात तिळमात्र शंका नाही. लांब पल्ल्याचा लक्ष्यवेध हा या प्रशिक्षणातील एक महत्वाचा टप्पा मानला जातो. शत्रुपक्षाच्या दूरच्या सुरुंग क्षेत्रावर आणि इतर अडथळ्यांवर मारा करून स्वसैन्याचं संचार क्षेत्र निर्विघ्न करण्याचं प्रशिक्षणही अत्यंत कुशलतेनं हे प्रशिक्षणार्थी प्राप्त करतात. अशा तऱ्हेचं अत्यंत कठीण स्वरूपाचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर इन्स्ट्रक्टर इन गनरी म्हणून त्यांना ओळखलं जातं. अशा यशस्वी अधिकाऱ्यांना MSc इन टेक्निकल वेपन सिस्टम ही पदवी बहाल करण्यात येते. या अत्यंत खडतर प्रशिक्षणादरम्यान गनर्ससाठी विश्रांतीचाही कालावधी असतो. मित्रपरिवारासमवेत गप्पा गोष्टी, चहापान, भोजन समारंभ याद्वारे परिश्रमांची तीव्रता कमी करण्यात हे प्रशिक्षणार्थी यशस्वी होताना दिसतात. याच कालावधीत प्रशिक्षणार्थींच्या कलागुणांनाही मार्ग मोकळे करून दिले जातात. एकमेकांच्या विविध रंगी कलांचा आस्वाद घेताना ही मंडळीही खऱ्या अर्थानं जीवनाचा आनंद लुटताना दिसतात. मुख्यालय तोफखाना केंद्र म्हणून देवळाली ओळखलं जातं. याचबरोबर भारतात आणखी 2 महत्वाची केंद्र आहेत. देवळाली छावणीच्या बाहेरच्या अंगाला असलेलं नाशिक रोड येथील केंद्र आणि दुसरं केंद्र आहे हैदराबाद इथं. भारतीय तोफखाना विभागाला परिपूर्ण आणि समर्थ बनवण्यासाठी या दोन्ही केंद्रातून सारख्याच जबाबदाऱ्या पार पाडल्या जातात. या दोन्ही केंद्रांवर प्रशिक्षणाची सोय असून भारताच्या विविध विभागातून विविध स्तरांवरील विद्यार्थी या केंद्रावर प्रशिक्षण प्राप्त करून तोफखाना विभागात सक्रिय सहभाग देण्यासाठी येतात. 45 आठवड्यांच्या सुसूत्र प्रशिक्षणाद्वारे या तरुणांना खऱ्या अर्थानं सक्षम सैनिक होण्याच्या दृष्टीनं घडवलं जातं. विशिष्ट आकार दिला जातो. प्रशिक्षणार्थींना विविध टप्प्यांवर कडक वैद्यकीय चाचण्या पार पाडाव्या लागतात. तोफखाना विभागाच्या एकूण प्रशिक्षणातील प्राथमिक शिक्षण खरोखरीच खडतर आहे. या खडतर शिक्षणातूनच हे सैनिक अधिकारी काटक होतात आणि विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीतील मागणीप्रमाणे सामर्थ्य सिद्ध करण्यात ते यशस्वी होतात.
या एकूण प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांची चिकाटी, साहसी वृत्ती, जिद्द, धमक, शारीरिक सामर्थ्य याचबरोबर मानसिकताही कसोटीस उतरते. या अतिशय कठोर स्वरूपाच्या प्रशिक्षणामुळेच पुढे हे सैनिक अधिकारी कोणत्याही आव्हानाशी समर्थपणे मुकाबला करू शकतात. प्रशिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यातून पुढे जाताना काठिण्य पातळी ओलांडल्यामुळे प्रशिक्षणार्थींचं मनोधैर्य उंचावतं असाच प्रत्येकाचा अनुभव आहे. Ten, let's go position. And for partner. तोफखाना विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात लष्करी प्रशिक्षणाबरोबर पुस्तकी सैद्धांतिक अभ्यासक्रम पूर्ण करण्यावरही जाणीवपूर्वक भर दिला जातो. पायाभूत लष्करी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पसंतीनुसार त्यांना त्यातील विशिष्ट विभाग निवडता येतो आणि त्याप्रमाणे त्या विभागाचं खास प्रशिक्षण तो अधिकारी विद्यार्थी घेऊ शकतो. खडतर परिश्रम, समरसता आणि झोकून देण्याचा निर्धार या गुणांमुळेच अधिकारी विकासाची यशस्वी वाटचाल करतात. प्रशिक्षण केंद्रात येण्यापूर्वी अपरिपक्व असलेले तरुण उत्तुंग व्यक्तिमत्वाचे साहसी गनर्स म्हणून पूर्णत्वाकडे झेपावतात ही वस्तुस्थिती आहे. विशेष आयोजित भव्य सोहळ्यात लष्करी कार्याला वाहून घेण्याची हे अधिकारी शपथ घेतात. मैं कानून द्वारा निश्चित किए गए भारत के संविधान का सच्चे मन से वफादार रहूंगा. भारतीय तोफखाना हे राष्ट्रीय एकात्मतेचं अनन्यसाधारण उदाहरण आहे. इथल्या प्रशिक्षण केंद्रात भारतीयत्वाचा आधारस्तंभ असलेल्या विविध भाषा आणि विविध धर्मांचा सुंदर संगम झाल्याचं सहज पाहायला मिळतं. विविध संस्कृतीत वाढलेली, विविध धर्माची, विविध भाषा बोलणारी तरुण मुलं एका छत्राखाली एक कुटुंब होऊन येतात आणि एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतात. सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनाद्वारे भारताचं सांस्कृतिक दर्शन घडवण्याचा प्रयत्न होत असताना ही विविध प्रांतातील तरुण मंडळी भाषाभेद, प्रांतभेद विसरून जातात हे विशेष. नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रमात मानसिक उभारी देणाऱ्या विरंगुळ्यालाही अनमोल महत्व आहे.
जिमखाना बडाखाना यामध्ये सैनिक अधिकाऱ्यांचे मित्रपरिवार सदस्य सहज सहभागी होताना दिसतात. भारतीय समृद्ध परंपरेचा वारसा विविध रूपातून या ठिकाणी पाहावयास मिळतो. खऱ्या अर्थानं या प्रशिक्षणार्थींच्या जीवनाचा रंग आहे तोफा. मातृभूमीचं रक्षण करण्याचा त्यांनी घेतला आहे जणू वसा. या ठिकाणी शूर लढवय्या उमराव सिंगचं उदाहरण आवर्जून उल्लेखायला हवं. हा एकटा केवळ मनोधैर्यावर प्राणांची बाजी लढला, शत्रूला दूर रोखण्यात यशस्वी झाला. भारताच्या या सुपुत्राला किताब बहाल करण्यात आला व्हिक्टोरिया क्रॉस फॉर ऍक्ट ऑफ ब्रेव्हरी. शौर्यासाठीचा व्हिक्टोरिया क्रॉस किताब. था और जब वो 5-7 गज पर रह जाते थे मैं एक ब्रश मारता था और चुप हो जाता था. इसी दौरान मेरे 2 संगीन भी लगी. दोनों से एक पैर में लगी थी, एक मेरे यहाँ पेट में लगी थी. और मैं सुबह 4 बजे तक लड़ता रहा. सुबह 4 बजे के करीब अम्युनिशन उनका भी खत्म था और मेरा भी खत्म था. उन्होंने चार्ज बोल दिया संगीन से. मैं गन को अलग करने के लिए नंबर 1 बार कहते थे मुझको, लोहे का राड होता है, तो मैं उससे जुट गया. जो हमारे देहात में डंडे की लड़ाई होती है तो लोहा की राड जिसके लगती थी वही चत हो जाता था. 4-5 जापानियों के सर में डंडा लगा और वो मर गए. उसके बाद में वो छोड़ के भाग गए क्योंकि हमारी हवाई जहाज भी आ गई थी ऊपर से. और मुझे एक शराबी की तरह चक्कर आया और मैं गन पर गिर गया. तोफखाना विभागातील या सैनिक अधिकाऱ्यांकडे आहे समर्पणाची भावना. सामाजिक बांधिलकी प्रत्येकाच्या नसानसात भिनली आहे. देशभावना वाढीस लागण्यासाठी येथील अधिकारी सर्वस्व पणाला लावून झुंजतात. सैनिकांच्या कुटुंबातील महिलांनाही व्यावसायिक प्रशिक्षणाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहे. महिलांना देशाच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावायची आहे असं गृहीत धरून त्यांच्या शिक्षणासाठी सर्वतोपरी सहाय्य उपलब्ध करून दिलं जातं. शिकण्याची इच्छा विद्यार्थ्यांमध्ये प्रभावीपणे निर्माण केली जाते. सर्वसाधारण कुटुंब कल्याण ही या केंद्राची सर्वसमावेशक संकल्पना आहे. या ठिकाणी विविध विचारांच्या व्यक्तिमत्वांचा एकमेकांशी परिचय होऊन स्नेहबंध दृढ होतो हे विशेष. हा एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आहे. कोणत्याही एजन्सीची मदत न घेता केवळ ऐच्छिक देणग्यांमधून या ट्रस्टचा आर्थिक व्यवहार चालतो. ट्रस्ट तर्फे विविध कार्यक्रम तसेच उपक्रम राबवले जातात. विविध कल्याणकारी योजना हे उपक्रमांचं ठळक वैशिष्ट्य होय. तोफखाना रेजिमेंट असोसिएशन तर्फे कला संग्रहालयाची स्थापना करण्यात आली आहे. याद्वारे जुना इतिहास जपण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कलेच्या माध्यमातून देशभावना वाढीस लागावी यासाठी सातत्यानं प्रदर्शनं आयोजित करण्यात येतात. जोसेफ स्टॅलिन यांनी तोफखाना म्हणजे युद्ध देवता असा उल्लेख केला आहे. तोफखाना विभागानं आज इतक्या वर्षानंतर अत्याधुनिक शस्त्रास्त्रांद्वारे रॉकेट्स, मिसाइल्स यांचे प्रयोग यशस्वीपणे साध्य करण्यात यश मिळवलं आहे. तोफखान्याच्या प्रचंड आक्रमक शक्तीमुळे लष्करी सामर्थ्य खरोखरीच द्विगुणित होत आहे. अनेक प्रकारच्या विशेष मोहिमांमध्ये तोफखान्याची सर्वंकषता अनेकदा सिद्ध झाली आहे. संरक्षण, आक्रमण आणि विशेष मोहिमा याद्वारे आपलं सामर्थ्य तोफखाना विभागानं पणाला लावलं आहे. आधुनिक शस्त्रास्त्रांची वाढती संहार क्षमता आणि संरक्षण क्षमता यांना अनुरूप ठरणारी प्रगती तोफखान्यातही आढळून येते. जंगल परिसर असो, वाळवंट असोत, डोंगर कडे कपारी की पर्वत शिखर असोत, तोफखाना कोणत्याही ऋतुकाळात आणि कुठेही तितक्याच प्रभावीपणानं उपयुक्त ठरतो. आज कोणतंही युद्ध जिंकणाऱ्या प्रमुख घटकात तोफखान्याचा प्रामुख्यानं उल्लेख करावा लागेल. भारतीय तोफखाना विभागातील गनर्सची निर्धारानं लढण्याची क्षमता
अतुलनीय आहे. त्यांची तळमळ आणि समर्पणाची भावना याबद्दल आम्हाला अतिशय अभिमान आहे. नैसर्गिक आपत्तींशी दोन हात करण्याचा प्रश्न असो, अंतर्गत सुरक्षा सांभाळण्याची जबाबदारी असो किंवा सरहद्दीवर प्रत्यक्ष लढाईतील भूमिका असो, तोफखान्याची कर्तबगारी नवनवीन विक्रम प्रस्थापित करणारी अशीच आहे. अतिपरिश्रम, खडतर मेहनत हा गनर्सच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तोफखाना रेजिमेंटच्या सर्वत्र या बोधवाक्याची उंची गाठण्यासाठी गनर्स अव्याहत धडपडताना प्राणांची बाजी लढतात. अजोड कर्तृत्वामुळे तोफखाना विभाग आणि त्यातील सर्व सैनिक अधिकारी हे लष्करातील मानाचे तुरे आहेत. लिव्हिंग अप टू द रेजिमेंटल मोटो, सर्वत्र इज्जतो इकबाल, एव्हरीवेअर विथ ऑनर अँड ग्लोरी. तोफखाना खऱ्या अर्थानं उज्ज्वल उद्याची ग्वाही आहे.